सर्वांना नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये. आपण आतापर्यंत बरेच पार्ट बघितलेले आहेत. पीओ गाईड बघितलं, व्हॉल्यूम 5 वगैरे बघितलं. व्हॉल्यूम 5 अजून आपला अर्धा बाकी, तो आपण व्हिडिओ मध्ये बघतच राहणार आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये तुला प्रोडक्ट अँड सर्व्हिस बद्दल जी माहिती ती तुला सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आयटीपीएस काय असेल, त्यानंतर बिझनेस पोस्ट काय असेल, रिटेल पोस्ट काय असेल, लॉजिस्टिक पोस्ट काय असेल, डायरेक्ट पोस्ट, ई पोस्ट, सगळं तुला ह्या व्हिडिओ मध्ये समजून सांगतो राजा. परीक्षेला एक प्रश्न विचारला जाईल तर तुला ते जमलं पाहिजे ना भैया. त्यामुळे आता लक्षात घे, आयटीपीएस पहिल्यांदा तू हे टेम बघितलं, तुला परीक्षेला लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकते भैया. आयटीपीएस चा लॉंग फॉर्म असतो इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेज सर्व्हिस. लक्षात घे. तुला परीक्षेला काय केलं जातो, इथं गेम केला जातो सर्व्हिस मध्ये. तिथं तुला सिस्टीम ऑप्शन दिसतोय, तू सिस्टीम रंगून येतोय. आलं का लक्षात? काय असतंय आयटीपीएस लॉंग फॉर्म इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेज सर्व्हिस. ही एक सेवा पुरवली जाते. ही सेवा कधी सुरुवात झाली, काय झाली ते मी तुला सांगतो. इंटरनॅशनल रिलेशन अँड ग्लोबल बिझनेस डिव्हिजन आहे, त्यांनी ही काय केलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यांनी सेवेची सुरुवात केलेली आहे. पहिली सुरुवात झालेली 9 ऑक्टोबर 2017 ला आयटीपीएस सेवा सुरुवात झालेली बघ. 9 ऑक्टोबर 2017 ला कोणी केली? इंटरनॅशनल रिलेशन अँड ग्लोबल बिझनेस डिव्हिजन. ओके, लक्षात घ्या, इंटरनॅशनल रिलेशन अँड ग्लोबल बिझनेस डिव्हिजन शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. यांनी काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेली आयटीपीएस सर्व्हिस आहे. 9 ऑक्टोबर 2017 ला ह्याची सुरुवात झालेली आहे. ही सर्व्हिस कशा संबंधी काय केलं जातं, जे ना सीमेबाहेर देवाणघेवाण करण्यासाठी, इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी ही सेवा पुरवली जाते. आता ही सेवा किती देशांमध्ये पुरवताना आपल्याला दिसून येत आहे, तर एकूण 16 देशांमध्ये सेवा ही चालू आहे. 16 देश, 16 कंट्रीज मध्ये देवाणघेवाण कशाची, पॅकेटची. हे बघ पॅकेट लिहिलंय ना, ते सांगतो काय असतंय काय नाही सगळं व्यवस्थित. 16 कंट्रीज मध्ये ही सेवा पुरवली जाते. भारताच्या सीमेबाहेर किंवा देशांच्या सीमेबाहेर देवाणघेवाणीसाठी ह्या सेवेचा उपयोग केला जातो, पुरवली जाईल. ओके राईट, आलं लक्षात? आता इथून काय केलं जाईल, पॅकेट पाठवलं जाते, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये पॅकेटचं वजन किती असतंय, जास्तीत जास्त मॅक्झिमम वजन आयटीपीएस द्वारे जे आपण पॅकेट पाठवतो त्याचं वजन, पार्सलचं वजन किती असतंय, 2 किलोग्राम. 2 किलोग्राम पर्यंत तू पार्सल किंवा पॅकेट हे पाठवू शकतो. त्याचप्रमाणे जे आशिया खंड किंवा एशियन पॅसिफिक रिजन आहे त्याच्यामध्ये तू काय करू शकतो, ही फॅसिलिटीचा वापर करू शकतो. कुठं, एशियन पॅसिफिक रिजन, एशियन पॅसिफिक रिजन बर का राजा. हे लक्षात, ह्याच्यामध्ये एशियन पॅसिफिक रिजन मध्ये एकूण किती देश समाविष्ट होतात, तर 16 देश आहेत. त्या 16 देशांमध्ये आयटीपीएस सर्व्हिस पुरवली जाते. 9 ऑक्टोबर 2017 ला ह्याची सुरुवात झालेली आहे. ह्याच्यासाठी काय करायला लागतं काय नाही ते मी तुला व्यवस्थित सांगतो राजा. हे बघ, तुला काय करायला लागेल, आधी ना ऍप्लिकेशन द्यावं लागेल. आयटीपीएस सर्व्हिसचा जर ना लाभ घ्यायचा असेल, त्याद्वारे तू बुकिंग करणार असशील, त्यासाठी ऍप्लिकेशन द्यावं लागतं. ऍप्लिकेशन कोणाला देशील, हे बघ डिव्हिजन मध्ये जर तू बुकिंग करणार असेल तर डिव्हिजनल हेडला ऍप्लिकेशन द्यायचं आणि त्याच ऑथॉरिटी असतं बरं का. डिव्हिजनल हेड, डिव्हिजन मध्ये जर कार्यक्रम असेल तर इथे ऍप्लिकेशन देऊन इथंच काय करायचं आहे, ऑथॉरिटी एकदम भेटून जाईल. जर समजा जीपीओ असेल, जीपीओ म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस तुला सांगितलं, तर तिथं कोणाची परवानगी लागेल, कोणाची ऑथॉरिटी लागेल, तिथं लागेल सीपीएमजी ची परवानगी किंवा जे डायरेक्टर असतील, डायरेक्टर किंवा सीपीएमजी यांची परवानगी, याच्या ऑथॉरिटीनुसार ह्या सर्व्हिसचा तू लाभ घेऊ शकतोस. त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर लक्षात घे, ऍप्लिकेशन घेतलं त्यानंतर तुला ऑथॉरिटी सुद्धा भेटली तर तू कुठल्याही पोस्ट जाऊन ह्या आयटीपीएस सर्व्हिसचा लाभ घेशील का, तसं जमणार नाही राजा. काय केलं जातं, ज्यावेळेस तू ऍप्लिकेशन देशील ना त्यावेळेस तुला एक पोस्ट ऑफिस किंवा जे बुकिंग सेंटर असेल ते तुला लिहून दिलं जातं. तिथंच फक्त तू काय करू शकतो, बुकिंग करू शकतो. हे बघ, वन पोस्ट ऑफिस किंवा जे बुकिंग सेंटर असेल कुठलं तुझं, तिथं काय केलं जाईल, तिथं ह्या फॅसिलिटीचा लाभ घेता येईल. आता फॅसिलिटीचा लाभ घेतोय, तुला पैसे भरावे लागतील ना पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये जर समजा तू ऍडव्हान्स डिपॉझिट केलंस ना तरच तुला डिस्काउंट वगैरे भेटतंय. ऍडव्हान्स डिपॉझिटने अकाउंट ओपन करावं लागतं. किती रुपये करावं लागलं अकाउंट ओपनिंगसाठी, 5,000 रुपये कमीत कमी. 5,000 रुपयांनी तुझं अकाउंट ओपन होईल. त्यानंतर तिथून हा पहिला रिचार्ज झाला समजा, तिथून पुढे 1,000च्या मल्टिपल मध्ये नेक्स्ट रिचार्ज पाहिजे, किती, 1,000 रुपयाच्या पट्टीमध्ये.
आता 5 रुपयांनी काय केलं, तू ऍडव्हान्स डिपॉझिट वगैरे केलं, सर्व केलं. जर समजा तू काय करतोय, मंथली बिझनेस हा काउंट केला जातो याच्यामध्ये. बघ तुला सांगतो, मंथली बिझनेस किती रुपये असेल तर तुला किती रुपये सूट भेटेल. मंथली जर 1 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुला 1 रुपये सूट भेटणार नाही. हाय जी किंमत बुकिंगची असेल ती सर्व तुला व्यवस्थित भरावी लागेल. त्यानंतर 1 लाखाच्या वरती, 1 लाखाच्या वरती ते 2 लाखापर्यंत तुला 5% सूट भेटेल. किती? 5%. लक्षात घे व्यवस्थित. ITPS आपण बद्दल बोलतो, ITPS बद्दल. आता 2 लाख 1 रुपयाच्या वरती, 2 लाख 1 रुपये वरती ते तू किती बुकिंग कर, वरती 2 लाखच्या वर किती बुकिंग कर, तुला नाही तर 10% डिस्काउंट भेटेल. किती? 10% डिस्काउंट भेटलं. हा कार्यक्रम लक्षात आला. पण तुला जर रिपीट पाहिजे असेल किंवा तुला जर सूट पाहिजे असेल तर तुला ऍडव्हान्स डिपॉझिटने अकाउंट ओपन करावं लागेल 5,000 रुपये. त्याचप्रमाणे ह्याचं जी बिल वगैरे कसं बनवलं जातं, काय बनवलं जातं ते मी सांगतो. तू आपल्या व्हिडिओमध्ये BNPL बद्दल बघितलंय, मागे एक व्हिडिओ असेल बघ, चॅनल मध्ये जा, खाली कुठेतरी स्क्रोल कर आणि BNPL बद्दल स्पीड पोस्टच्या व्हिडिओमध्ये माहिती टाकलेली आहे. तिथे बघ काय सांगितलं तुला, महिन्याच्या 7व्या तारखेला बिल तयार केलं जातं. इथं सुद्धा काय केलं जाईल ITPS मध्ये, महिन्याच्या 7व्या दिवशी 7th डे ऑफ मंथ काय केलं जातं, बिल तयार केलं जातं. ओके राईट, आले का तुझ्या लक्षात ITPS. त्यानंतर तुला सांगतो ITPS बद्दल अजून जर लक्षात ठेवायचं झालं तर ह्याच्यासाठी ना कॉन्ट्रॅक्ट करायचं असते बरं का. ह्यांच्यासोबत काय केलं तर DOP सोबत काय केलंय, ITPS सर्व्हिससाठी कॉन्ट्रॅक्ट केलं जाईल. कॉन्ट्रॅक्च्युअल मॅटर हा इथं, कॉन्ट्रॅक्च्युअल कस्टमर साठी ही काय फॅसिलिटी अवेलेबल आहे. एवढा मॅटर व्यवस्थित लक्षात आलाय का? त्यानंतर आता हे व्यवस्थित लक्षात आलं असेल, लिहून घे. हे खोडतो आणि पुढचं मॅटर काय ते तुला सांगतो बघ. आता ITPS बद्दल जर समजा काय झालं, पार्सल लॉस झालं किंवा डॅमेज झालं तर त्याचं किती रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल ते सांगतो. हे बघ, पार्सल काय झालं तुझं, पार्सल लॉस किंवा डॅमेज झालं, डॅमेज काय झालं, फेकाफेकी झाली मोकार आणि ते डॅमेज झालंय, तर तुला किती रुपये भेटतील कस्टमरला काय असतंय. हे बघ काय असेल, 1,000 रुपये जास्तीत जास्त. किती? 1,000 रुपये जास्तीत जास्त. किंवा किंवा लक्षात घ्या काय सांगतोय, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ पार्सल, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ पार्सल ती किती पाहिजे, ती जर 1,000 रुपयाच्या आत असेल तर ती पार्सलची व्हॅल्यू भेटेल, नाहीतर तुला जास्तीत जास्त 1,000 रुपये भेटतील. मग तू 10,000चं पार्सल बुकिंग कर, काही घेणं नाही. जास्तीत जास्त तुला किती, तो 1,000 रुपयामध्ये गेम आवरला जाईल. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये बारकोड जे असतो ना, तू बघितला असेल स्पीड पोस्ट साठी काय असतंय, EM सिरियल असते, रजिस्टर साठी RM सिरियल असते, त्यानंतर स्पीड पोस्ट साठी बघितलं तू AW असते, त्यानंतर PT असते. ह्या बऱ्याच कार्यक्रम तू बघितलेला आहे. पण ITPS साठी बारकोडची सुरुवात असते बघ, LP ने असते. काय बारकोडची स्टार्टिंग असते LP त्यानंतर आकडे असते किती, 9, त्यानंतर शेवटी IN असा कार्यक्रम असतोय. कशामध्ये, ITPS बद्दल आपण बोलायलो. आलं का लक्षात? हे पाय बारकोडचं पाहिलंस, ह्याच्यामध्ये आता डॅमेज झालं समजा, डॅमेज झाल्यानंतर क्लेम कधी करशील, काय करशील, हा क्लेम आहे ना बुकिंग नंतर, बुकिंगच्या लक्षात घे काय सांगतोय, बुकिंगच्या 30 दिवसानंतर किंवा काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घे, बुकिंगच्या 30 दिवसानंतर किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये ह्याचं काय करायला जाईल, 6 महिन्याच्या आत ह्या पिरियड मध्ये काय करावं लागेल, त्याला क्लेम करावं लागेल. कधी, 30 दिवसानंतर बुकिंगच्या किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये, बुकिंगच्या 6 महिन्याच्या आत क्लेम करावं लागेल. 6 महिन्यानंतर म्हणशील मा पार्सल डॅमेज झालं किंवा मा पार्सल लॉस झालं, तसला विषय नाही, विषय खाल्लास किंवा खाल्लास 30 दिवसानंतर याचा क्लेम सेटलमेंटला त्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये येऊ शकतोस. आले एवढं लक्षात? आता पुढे बघ, जे ना ITPS बद्दल आहे ना, ह्याच्यामध्ये ट्रॅकिंग आणि ट्रेस सुविधा तुला उपलब्ध आहे. ट्रॅकिंग अँड ट्रेस, आता ट्रॅकिंग अँड ट्रेस हे बद्दल तुला जास्त काही सांगायची गरज नाही राजा बरं का. त्याचप्रमाणे ना ज्यावेळेस ह्याचं बुकिंग केलं जातं, ITPS द्वारे जे पॅकेजचं बुकिंग केलं जातं, मॅक्झिमम वेट तुला सांगितलं 2 किलो पर्यंत आपण पाठवू शकतो. त्यावेळेस ना जिथून डिस्पॅच केले ना, डिस्पॅच टू डेस्टिनेशन काय केलं जातं,
प्रायर इन्फॉर्मेशन पाठवली जाते आधीच. प्रायर इन्फॉर्मेशन ह्याला काय म्हणतात, ह्या सर्व्हिसला म्हणतात प्री डेस म्हणतात. काय लक्षात घे, प्री डेस. तुला एवढं परीक्षेला विचारणार नाही, तर एवढं खोटं तुला विचारणार नाही. तू एमटीएसचा अभ्यास करायला आहे, पण तुला माहिती असं तू कुठली परीक्षा दे, एकदा अभ्यास केला की तुला डबल अभ्यासाचा ताणच नाही राहिला पाहिजे. त्यासाठी तुला व्यवस्थित सगळं सांगितलं बरं का. प्री डेस म्हणतात कधी डिस्पॅच टू डेस्टिनेशन प्रायर इन्फॉर्मेशन पाठवली जाते. ITPS ह्या सर्व्हिस मध्ये फक्त ही म्हणजे प्रायर इन्फॉर्मेशनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यानंतर ज्यावेळेस काय केलं तर डेस्टिनेशन वर ते डिलिव्हर झालं किंवा रिटर्न झालं किंवा रिकॅरेज झालं, तर डेस्टिनेशन टू डिस्पॅच म्हणजे रिसिव्हर. समजा ज्यावेळेस इथं बुकिंग केली असेल म्हणजे जिथून डिस्पॅच केलं होतं डिस्पॅच, त्या सर्व्हिसला काय म्हणतात रेस डेस म्हणतात. काय RESDES रेस डेस. आलं का लक्षात मॅटर? ITPS बद्दल तुला सगळं बुका करून सांगितलं राजा. ITPS बद्दल तुला जर अजून काही डाऊट असेल तर तू काय कर, कमेंट मध्ये टाक, तुला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ टाकतो. आता आपण पुढची सर्व्हिस बघूया कुठली ते बघ. कुठून टाकावलं आता अजून एक सर्व्हिस असते रिटेल पोस्ट म्हणून बघ. रिटेल पोस्ट म्हणजे काय असतंय, ही काय आहे, एक सर्व्हिस आहे, सिस्टम वगैरे नाही, लक्षात घे सर्व्हिस आहे. त्या सर्व्हिसद्वारे काय केलं जातं, जे लाईट बिल असतील त्याचप्रमाणे जे टॅक्स कलेक्शन असेल, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटची जी लाईट बिल असतील किंवा अदर बिल असतील, गव्हर्नमेंट बिल्स, हे काय केलं जातं, हे जे ग्राहकांचे पेमेंट आहेत ते ई पेमेंट बिलर आयडी ने केले जाते. बघ कशाने केले जाते, ई पेमेंट बिलर आयडी असतो, ई पेमेंट बिलर आयडी. ह्याद्वारे काय केलं जातं, पेमेंट केले जाते. राजा रिटेल पोस्ट बद्दल बरं का. त्याचप्रमाणे रिटेल पोस्ट बद्दल सांगायचं झालं तर आपण काय केलं जातं, शैक्षणिक संस्थेचे फॉर्म असतील, शैक्षणिक संस्थेचे फॉर्म, त्यानंतर रेल्वेचं रिझर्वेशन तिकीट असतील, रेल्वे रिझर्वेशन तिकीट. त्यानंतर तुला एक व्यवस्थित उदाहरण सांगायचं झालं रिटेल पोस्टचं, लक्षात घे. तुला माहिती असेल राखी एनव्हलप असतात बघ, राखी एनव्हलप. त्यानंतर ऍड्रेस व्हेरिफिकेशन असेल, आता तिथं चालू असेल काय IFPL चं ऍड्रेस व्हेरिफिकेशन. हे बघ ऍड्रेस व्हेरिफिकेशन हे कुठला असू शकतो बरं का. इथं काय केलं जातं, ऍड्रेस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी ना पोस्ट ऑफिस थर्ड पार्टी म्हणून काम करतं. काय करतं, थर्ड पार्टी म्हणून, पोस्ट ऑफिस थर्ड पार्टी म्हणून काम केलं जातं. आणि काय असेल ते काय राखी एनव्हलप कमिशन वगैरे असेल, ऍड्रेस व्हेरिफिकेशनचं जे काय कमिशन असेल त्याद्वारे पोस्ट ऑफिस थर्ड पार्टी म्हणून हे काम केले जातात. त्याचप्रमाणे रिटेल पोस्ट तुला समजलाय करायच्या. त्यानंतर आता ई पोस्ट काय ते तुला सांगतो बघ. ई पोस्ट तर आता पाहूया. ई पोस्ट ही सेवा कशासाठी सुरुवात झालेली आहे की ईमेलचा लाभ सर्वांना व्हावा, त्याचप्रमाणे डिजिटल बेसचा वापर व्हावा, यासाठी 30/1/2004 ला 30/1/2004 साली काय केलेलं आहे, ही सेवा सुरुवात झालेली आहे ई पोस्ट. ई पोस्ट मध्ये काय केलं जातं, इंटरनेटद्वारे ना सॉफ्ट कॉपीद्वारे मेसेज पाठवला जातो आणि त्याची तिकडं समोर जो रिसिव्हर आहे, जो घेणार आहे, त्याला हार्ड कॉपी दिली जाते. काय केलं जातंय हे बघा, इंटरनेटद्वारे सॉफ्ट कॉपी मेसेज पाठवला जातो आणि जो घेणार आहे, ही पोस्ट जो घेणार आहे त्याला तिथं एक क्लिक वर हार्ड कॉपी काढून दिली जाते. ई पोस्ट लक्षात आलं, इंटरनेटद्वारे सॉफ्ट कॉपीद्वारे मेसेज पाठवला जातो. त्यानंतर ई पोस्ट जो घेणार आहे त्याला हार्ड कॉपी तिथे एक क्लिक वर काढून दिली जाते. आता तिथं आहे ना पेपर कुठला यूज केला जातो, पेपरची जी साईज असते, पेपर साईज जी असते ती A4 साईजचा पेपर असतो, त्याची प्राइस 10 रुपीज पर कॉपी असते बरं का, 10 रुपीज पर पेज. त्याचप्रमाणे तू एका वेळी एका क्लिकवर 9,999 लोकांना काय करू शकतो, ई पोस्ट करू शकतो एकाच वेळी एकाच क्लिकवर काय करू शकतो, 9,900 जणांना तू पाठवू शकतो. त्याचप्रमाणे भारतात कुठल्याही पत्त्यावर, भारतात कोणत्याही पत्त्यावर एनी ऍड्रेस काय करशील, इलेक्ट्रॉनिक
किंवा फिजिकल काय करू शकतो, तू मेसेज सेंड करू शकतोस. फिजिकल म्हणजे भौतिक. त्याचप्रमाणे तुला सांगतो, तुला माहिती असेल की आपण आर्मी मध्ये काय करू शकत नाही, मनी ऑर्डर वगैरे पाठवू शकत नाही, पण तू ई पोस्ट आहे ना आर्मी मध्ये पाठवू शकतो बरं का. मिलिटरी मध्ये ई पोस्ट तू काय करू शकतो, पाठवू शकतो. ई पोस्ट चे तुला आता शुल्क सांगतो, किती रुपये कशाला लागते ते बघ. एक नंबर टाकतो. ई पोस्ट जर रिटेल असेल तर त्याला कार्यालयामधून जर ते पाठवत असेल तर A4 साईजच्या पेपर साठी त्याला 10 रुपये लागतील. किती? 10 रुपये पर पेज. कधी? कार्यालयामधून. लक्षात घे काय सांगलो, कार्यालयामधून पाठवत असेल तर. आणि जर समजा ना ग्राहकाच्या परिसरातूनच तो ई पोस्ट पाठवत असेल, ग्राहकाच्या परिसरातून येतो तर तिथं त्याला 6 रुपये पर पेज लागतील. किती? 6 रुपये पर पेज. त्यानंतर दुसरी कंडिशन याच्यामध्ये काय आहे की बघ, जर समजा कॉर्पोरेट कस्टमर असेल तर त्याला पर पेज 6 रुपये लागतील, पण तो एकाच वेळी 50 पेक्षा जास्त ई पोस्ट पाठवत असेल तर त्याला 5 रुपये पर पेज इतके शुल्क लागेल. हे सांगायला शुल्क म्हणजे काय, प्राइस, चार्जेस, किती रुपये कशाला लागतील. त्यानंतर इथं सांगतो मिनिट टू वन म्हणजे अनेकांकडून एकाकडे मेसेज येत असेल तर इथे सुद्धा 5 रुपये लागतील. 5 रुपये पर पेज. त्यानंतर इथं चौथी कंडिशन 1 to many असेल, म्हणजे एकाकडून अनेकांना जर जात असेल 1 to many तरी इथे सुद्धा 5 रुपये लागतील. पण लक्षात घे इथं 5 रुपये कधी लागतील, पहिले 1 ते 10 पर्यंत 5 रुपये लागतील, तिथून पुढे 11 ते 20 पर्यंत 3 रुपये लागतील. किती? 3 रुपये पर पेज. कधी? 11व्या रेसिपेंट पासून ते 20व्या रेसिपेंट पर्यंत. आलं का लक्षात? पहिल्या 10 पर्यंत तुला 5 रुपये लागतील. कधी? 1 to many काय केलं असेल, मेसेज जर पाठवला असेल तर. अशा प्रकारे तुला ई पोस्ट समजलंय का? त्यानंतर आता बघ तुला डायरेक्ट पोस्ट काय असतो ते सांगतो बघ. डायरेक्ट पोस्ट बद्दल आता लक्षात घे. डायरेक्ट थेट, लेट पण थेट. डायरेक्ट पोस्ट सुरुवात झालेली आहे 2 जून 2005 साली. 2 जून 2005 साली सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे तुला माहिती पाहिजे आरटीआय ची सुरुवात झालेली आहे ती सुद्धा 2005 साली झालेली आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. पुढे काय कुठं नाही चालले, कोण कसं कामाला लागलंय, पुढं किती पैसा खायले, तर सगळी माहिती तुला कळेल. 10 रुपयाचा ऍप्लिकेशन फॉर्म असतो ऑनलाईन. तू साईट वर जायचंय आरटीआयच्या, तिथे तू अप्लाय करून काय करू शकतो, तू कुठलीही माहिती मागू शकतो. पण लक्षात घे तू संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती मागू शकत नाही बरं का राजा. डिफेन्स असेल किंवा जे आयबी असेल, इंटेलिजन्स ब्युरो असतील किंवा जे आपले गुप्तहेर खाते असेल तिथलची तू माहिती मागू शकत नाहीस. हा आता लक्षात घे. 2 जून 2005 ला डायरेक्ट पोस्टची सुरुवात झालेली आहे. डायरेक्ट पोस्ट मध्ये कशाचा समावेश होतो, अनऍड्रेस आर्टिकलचा समावेश आपल्याला होताना दिसून येतो. अनऍड्रेस आर्टिकल म्हणजे काय असतंय आता, बापू, अनऍड्रेस आर्टिकल म्हणजे असतंय त्याच्यामध्ये तू कागद पाठवू शकशील, त्याचप्रमाणे तू ब्राउचर पाठवू शकशील. व्हाउचर वेगळं असतंय, ब्राउचर वेगळं असतंय. त्यानंतर तू इथं काय करशील, पोस्टर पाठवू शकशील, तू इथं जाहिराती पाठवू शकशील, तू तिथं पॅम्पलेट पाठवू शकशील. तुझ्या भाषेत लिहितो पॅम्पलेट. आता पॅम्पलेट म्हणजे तू म्हणशील तिकडं कोकणातले पॅम्पलेट आठवलेत का, हा राजा हरिणी बंदरला तुला मोकार मासे बघायला भेटतील बरं का. हे तर पॅम्पलेट म्हणजे तू समजून घ्या काय म्हणायचं ते. आता अनऍड्रेस आर्टिकल वरती पत्ता वगैरे लिहिला जात नाही बरं का. प्रेषक किंवा प्रेषकाचा पत्ता लिहिला जात नाही. प्रेषक किंवा प्रेषकाचा काय केलं जाणार नाही, पत्ता वगैरे लिहिला जात नाही. दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट पोस्ट. अनऍड्रेस आर्टिकल कॉल्ड एज डायरेक्ट पोस्ट. ह्याच्यामध्ये मेन इंटेन्शन काय असतो, ऍडव्हर्टाइजमेंट करणे, जाहिराती करणे. आता जाहिराती कशासाठी केल्या जातात, तो बिझनेस वाढवा, तो काय उत्पन्न वाढावं, थोडक्यात काय कमर्शियल हेतूने काय केलंय, कमर्शियल हेतूने डायरेक्ट पोस्टचा वापर केला जातो. ह्याद्वारे तू कागद, ब्राउचर, पोस्टर, जाहिराती सगळं पाठवू शकतो. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये लक्षात घे, ह्याची जी साईज असते ह्याच्यामध्ये A3 साईजचा पेपर वापरला जातो. काय? A3 साईजचा पेपर. आणि जर समजा
एखादी जर वस्तू पाठवली असेल तर ती A4 साईजची जमल. पार्सल A4 साईजची किंवा वस्तू लक्षात घे, वस्तू A4 साईजची जमल, पण जो पेपर असेल ना तो A3 साईजचा. जर समजा काय केलं पोस्टर असेल तर ते किती पाहिजे, A3 साईजचं पोस्टर असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कमीत कमी डायरेक्ट पोस्टची संख्या असली पाहिजे 1000. कमीत कमी काय असलं पाहिजे, कमीत कमी संख्या 1000 असली पाहिजे तेव्हा ते पाठवलं जाते. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या म्हणण्यानुसार जो आपल्याकडे देणार आहे हे डायरेक्ट पोस्ट ब्राउचर वगैरे काय असेल ते त्याच्या म्हणण्यानुसार ते ठरवू शकतो की बाबा ह्या एरियामध्ये तुम्ही हे इथं वाटा. नाही तर तू काय करशील, म्हणशील की बाबा म्हातारी माणसं दिसले झाडाखाली बसायला आणि त्यांना MSCIT ची पॅम्पलेट वाटतो, तसं जमणार का? हा, ते काय करावं लागतं, शाळा सुटल्यानंतर किंवा जे 10वी पेपर झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर MSCIT वगैरे केली जाते. अशा प्रकारे काय केलं जातं, त्यांना पोस्टर वगैरे देताना आपण बघतो. त्याचप्रमाणे ब्राउचर वगैरे त्यांना आपल्याला म्हणजे लोक परीक्षा सुटल्यानंतर देताना आपल्याला आपण बघतो. आता लक्षात घे, हे बघ कमीत कमी किती डायरेक्ट पोस्ट साठी 1000 पाहिजे. ह्याच्या ज्या कंप्लेंट असतात, कंप्लेंट कोण हँडल करतात, HOC हँडल करतात. म्हणजे ह्याच्या रिलेटेड कंप्लेंट असतील ते हेड ऑफ सर्कल यांना हँडल करावे लागतात. आता लक्षात घ्यायचं विषय, जर समजा 50,000च्या वरती काय केलं, एका वेळी तिकीट पाठवले डायरेक्ट बस द्वारे, तर इथं 5% तुला काय होईल, सूट भेटल. त्यानंतर लक्ष घे, पहिले 20 ग्रामला 20 ग्रॅम, पहिले 20 ग्रॅम बरं का, फर्स्ट 20 ग्रॅम. इथं जर समजा डायरेक्ट पोस्ट द्वारे तू पाठवत असेल आर्टिकल, तर लोकल जर असेल, स्थानिक असेल तर तुला 1.5 रुपये लागेल. आणि जर इंटरसिटी असेल तर तुला लागतील 2 रुपये. कशाला, पहिल्या 20 ग्रॅमला. तिथून पुढच्या प्रत्येक 20 ग्रॅमला तुला 1 रुपया लागेल. किती, 1 रुपये. डायरेक्ट म्हणजे लोकल असो नाहीतर इंटरसिटी असो, तुला 1 रुपये एवढे चार्जेस लागताना दिसून येतील राजा. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये डायरेक्ट पोस्ट मध्ये ह्याचं जे ट्रान्समिशन आहे ते फक्त डायरेक्ट पोस्ट तू आहे ना विद इन इंडिया म्हणजे वापर करू शकतो. विद इन इंडिया ही सर्व्हिस चालू फक्त, नाही तर बाहेरच्या देशामध्ये नाही बरं का. ITPS वगैरे आपण बघितलं ते बाहेरच्या देशामध्ये कार्यक्रम जुळत होता. जर समजा पिन कोड वाईज जर डायरेक्ट पोस्टची तू बंडल करून आणली तर ती आहे ना लेटर बॉक्स मध्ये टाकायची नाही. काय करशील, नाही लेटर बॉक्स मध्ये टाकशील, मोकर कुठून होईल, लेटर बॉक्स मध्ये टाकायला जमलं नाही. काय, डायरेक्ट पोस्टची बंडल जे असतील, बंडल असतील, बंडल गट्टे करून आणले असतील तू मोकर, तर ते तू काय करशील, लेटर बॉक्स मध्ये टाकशील अंडर रजिस्टर म्हणून. तसं जमणार का? ते बंडल जर असतील तर ते काउंटरवर विंडोवर ते द्यावे लागते. अशा प्रकारे तुला डायरेक्ट पोस्ट लक्षात आले का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITPS बद्दल माहिती बघितली, ई पोस्ट बद्दल व्यवस्थित माहिती बघितली आणि डायरेक्ट पोस्ट काय ते तुला व्यवस्थित सगळं समजून सांगितलंय. आता आपण प्रोडक्ट अँड सर्व्हिसचा जो पुढचा भाग असेल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राजा.